ज्या जमिनीचा उल्लेख केलाय आणि तुमचं नाव घेतलंय, तुम्ही तेच आहात का जावेद रसूल शेख? आणि ती जमीन तुमच्या नावावर आहे आणि 1150 कोटीची जमीन असते म्हणतात, आणि हिबानामा करून तो व्यवहार झालेला असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे यावर? ते जे म्हणतात ती जी जमीन आहे 174 गट नंबर, असा कुठलाही हिबानामा झालेला नाही, कोणी मला दिलेलं नाही, मी कोणाचं घेतलेलं नाही. जे करताय ते खोटे आरोप आहे. आणि त्या गावाला मी कधी गेलेलो नाही. जे जटवाडा, आज कुठलं गाव आहे ते, जामाला काय आहे ते, जोगवाडा, त्या गावाला मी गेलेलो नाही आणि त्याचा काही संबंध नाही. हे सगळे खोटे आरोप आहे. मी याच्या वकील साहेबामार्फत ही आबरू नुकसानी दावा करणार आहे. माझी समाजमध्ये पूर्ण बदनामी होईल हे खोटे आरोप म्हणून. याच्याशिवाय काय नाही. तुम्ही म्हणताय ते जमीनच नाही, परंतु हिबानामा झाल्याचं ते सांगतायत. तुमचा जन्म कधीचा? तुमच्या अगोदर मी 16/4/85 माझा जन्म आहे. ते म्हणते 71ला. आता मी म्हणजे जगातच नाही, माझ्या नावावर कसं काय हिबानामा होईल? माझा जन्मच नाही आणि माझ्या कसं काय होईल? कोणाला विचारलं मी आहे म्हणजे आहेच नाही, जगातच नाही. जगात नसताना माझ्या नावावर हिबानामा कसा होईल? म्हणजे जे आरोप केले दानवे यांनी ते तुम्हाला मान्य नाही? हे खोटे आरोप आहे. ते राजकीय स्टंट आहे त्यांचं, बाकी काही नाही. काय भूमिका घेणार तुम्ही? आता वकील साहेबामार्फत मी कारवाई करणार आहे. आबरू नुकसानी त्यांची कायदेशीर जी कारवाई आहे.